हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलो आहे विरूपाक्ष मंदिरात. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. खूप मोठं असं हे मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर खूप मोठं वाटलं. व्योमला तर खूप मज्जा आली. तो सर्वीकडे असा पळतच होता आणि इकडे खूप असे माकड होते. ते बघून तर त्याला आणखीन मज्जा येत होती. हे बघा कसं त्यांच्या समोर जाऊन त्यांना बघतोय. त्यांना केळी पण दिली त्याने खायला. हम्पीमध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये असे माकड दिसले. त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता आणि हे आहे 100 स्तंभाचं सभा मंडप. इथून व्ह्यू खूप छान दिसत होता आणि हे पाणी जे आहे ते पण तुंगभद्रा नदीचं आहे. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूप छान वाटत होतं मंदिरात पण. आता आम्ही इथे आलो होतो हेमकुटा हिल्सवरती सनसेट बघण्यासाठी. ते विरूपाक्ष मंदिराच्या बाजूलाच आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता आम्ही थोडं वरती जाऊ. तिथून सनसेट खूप छान दिसला. वियोम पण इथे सगळ्यांसारखा फोटो काढायला बघत होता. त्याला मस्त अशी खेळणी घेऊन दिली होती इथे, जो की तो खेळत होता आणि इथे तो पण सगळ्यांसारखं पोज देऊन फोटो काढायला बघत होता. सनसेट बघून झाल्यावर मग आम्ही रूमवरती निघालो. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो मार्केटमध्ये. मार्केटमध्ये खूप छान अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या की आम्ही घेतल्या. इथे थोडंफार गोवा मार्केटसारखंच वाटत होतं. शॉपिंगसाठी कपडे, बॅग आणि बऱ्याच गोष्टी होत्या ज्या की सेमच होत्या. हे एक मॅग्नेट आहे जे आम्ही घेतलं. आम्ही सगळीकडे जिथे पण फिरायला जातो तिथे आम्ही मॅग्नेट घेतोच. त्यानंतर मग इथे तुम्ही बघू शकतात ब्रेसलेट, कानातले खूप छान छान होते इथे. मार्केट एक्सप्लोर करून आल्यावर मग आम्ही जेवायला बसलो. ही त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे प्रत्येक हॉटेलमध्ये अशीच सिटिंग अरेंजमेंट असते आणि इथे आम्हाला नॉनव्हेज कुठेच भेटलं नाही. मंदिराच्या जवळ तर नाहीच नाही, पण नेक्स्ट डे आम्ही थोडं लांब गेलो तिथे आम्हाला भेटलं. सो असं होतं आमचा फर्स्ट डे. बाय बाय. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.